देशाच्या राजकारणात सध्या एक मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा मुद्दा चर्चेत आला आहे। परिसीमन विधेयक 2026 भारतीय संसदेमध्ये हे विधेयक सादर झालेलं आहे। चर्चा चालू आहे, राजकीय वातावरण अक्षरशः तापलेलं आहे। कारण हा फक्त एक कायदा नाहीये, हा भारताच्या सत्तेचा एक नवीन नकाशा ठरू शकतो। सध्या लोकसभेमध्ये 543 खासदार आहेत, पण या विधेयकानुसार ही संख्या थेट 850 पर्यंत वाढू शकते। हो, म्हणजे जवळपास 300 नवीन खासदार होणार आणि त्याच सोबत महिलांसाठी 33% आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पण इथे एक ट्विस्ट आहे, हे आरक्षण लगेच लागू होणार नाही, ते लागू होईल जनगणना आणि परिसीमन पूर्ण झाल्यानंतर। म्हणजेच महिलांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे। तेच आज आपण जाणून घेणार आहोत की देशाचा नकाशा कसा बदलणार आहे, नवीन खासदार कसे होणार आहेत आणि नेमकं देशात काय घडणार आहे आणि कशावर चर्चा चालू आहे। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। देश आज प्रश्न विचारतोय, नेमकं परिसीमन म्हणजे काय? देशाच्या राजकारणात सध्या हाच एक मोठा विषय चालू आहे आणि हा विषय दूरगामी परिणाम करणारा मुद्दा आहे। आणि खरं तर हा चर्चेत चालू आहे परिसीमन विधेयक 2026। भारतीय संसदेमध्ये हे विधेयक सादर झाल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या विधेयकानुसार लोकसभेतील खासदारांची संख्या 543 वरून थेट 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। यासाठी संविधान 131वी घटना दुरुस्ती विधेयक कलम 88 मध्ये बदल करून लोकसभेची कमाल मर्यादा वाढवली जाणार आहे, ज्यामध्ये 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असेल। त्याचबरोबर नारी शक्ती वंदन कायद्याच्या अंमलबजावणीचाही मार्ग मोकळा होणार असून महिलांसाठी 33% आरक्षण लागू होणार आहे। मात्र हे आरक्षण तात्काळ लागू न होता पुढील जनगणना आणि परिसीमन पूर्ण झाल्यानंतरच प्रभावी होईल। या प्रक्रियेसाठी सरकारने परिसीमन डिलिमिटेशन विधेयक 2026, संविधान दुरुस्ती विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक अशी 3 महत्त्वाची विधेयक आणली आहेत। यावर सध्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जोरदार चर्चा चालू आहे। बदलाचा आधार घेत 2011च्या जनगणनेनुसारच ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे हे बदल 2011च्या जनगणनेनुसारच होणार आहेत, कारण 1971 पासून लोकसभेच्या जागांची संख्या स्थिर ठेवणारी तरतूद आता काढून टाकली जाणार आहे। म्हणजे 1971 पासून 30 जागा होत्या। यामुळे जवळपास 50 वर्षांनंतर देशात मोठ्या प्रमाणावर मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे। या बदलामागचा मुख्य उद्देश म्हणजे वाढत्या लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व देणे आणि संसद आणि समावेशक बनवणे हा आहे। मात्र या निर्णयामुळे मोठा राजकीय वादही निर्माण झालाय। हो, विशेषतः उत्तर आणि दक्षिण या मुद्द्यावर दक्षिण भारतातील राज्यांनी या प्रस्तावाला तीव्र निषेध नोंदवलेला आहे। एम.के. स्टॅलिन यांनी काळा झेंडा फडकावून आणि विधेयकाच्या प्रती जाळून निषेध नोंदवलेला आहे। त्यांचा मोठा आरोप आहे की लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना या निर्णयामुळे अन्याय होणार आहे, कारण लोकसंख्या जास्त असलेल्या उत्तर भारताला अधिक जागा मिळतील आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रभावात वाढ होईल। विरोधी पक्षांचाही आरोप आहे की यामुळे भारतीय जनता पक्ष मजबूत असलेल्या उत्तर भारतातील राज्यांना राजकीय फायदा होऊ शकतो आणि केंद्रातील सत्ता समीकरण बदलू शकते। राहुल गांधी यांनी लोकसभेत या विधेयकावर जोरदार टीका करताना म्हटलंय की हे विधेयक महिलांच्या आरक्षणाशी संबंधित नसून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे। त्यांच्या मते या बदलामुळे दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि लहान राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं आणि हा निर्णय देशाविरोधी असल्यासारखा आहे। दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लोकसभेत या राहुल गांधी यांच्या आरोपानंतर काउंटर केलंय। तर त्यांनी काय सांगितलंय की दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व कमी होणार नाही, उलट लोकसभेच्या जागा वाढवल्यामुळे त्यांना सुद्धा अधिक जागा मिळतील। सरकारच्या आकडेवारीनुसार दक्षिणेकडील 5 राज्यांच्या जागा 129 वरून थेट 195 पर्यंत वाढणार आहेत। त्यांचा टक्केवारी वाटाही 27.76 वरून 23.87% पर्यंत जाईल। म्हणजेच प्रतिनिधित्व कमी न होता उलट वाढणार आहे असा सरकारचा दावा आहे। मात्र वाद इथेच संपत नाही, कारण हा प्रश्न फक्त आकड्यांचा नसून सत्तेच्या संतुलनाचा आहे। उत्तर भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे अधिक जागा वाढण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारताने लोकसंख्या नियंत्रणात ठेवूनही त्यांच्या राजकीय प्रभावात घट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। याचबरोबर महिलांसाठी 33% आरक्षणाचा मुद्दाही या विधेयकाशी जोडलेला आहे। म्हणजेच हे आरक्षण तात्काळ लागू न होता परिसीमन आणि पुढील जनगणना पूर्ण झाल्यानंतरच लागू होईल। म्हणजे महिलांच्या नावावर राजकारण केलं जातंय का असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे। म्हणजे महिलांच्या नावावर तुम्ही परिसीमन पार करत आहात असं त्यांचा आरोप आहे। परिसीमन विधेयक 2026 हा केवळ तांत्रिक बदल नसून भारताच्या राजकीय संतुलनावर परिणाम करणारा आणि भविष्यातील सत्ता समीकरण ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो।
एकीकडे पाहता परिसीमनामुळे लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व, अधिक खासदार आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण असे सकारात्मक बदल दिसत असले तरी दुसरीकडे प्रादेशिक असंतुलन, दक्षिणेकडील राज्यांचा कमी होणारा प्रभाव आणि फक्त लोकसंख्या हाच निकष असावा का हा मूलभूत प्रश्न उभा राहतो. त्यामुळे परिसीमन विधेयक 2026 हा फक्त एक कायदा नसून भारताच्या लोकशाहीचा आणि राजकीय शक्तीचा संतुलनाचा नवा अध्याय ठरणार आहे. या सगळ्यात एक सकारात्मक बाजू जर बघितली तर महिलांसाठी 33% आरक्षण लागू होणार आहे. पण लक्षात घ्या, हे आरक्षण लगेच लागू होणार नाहीये. ते लागू होईल परिसीमन आणि जनगणना पूर्ण झाल्यानंतरच. म्हणूनच अनेक जनतेचा प्रश्न आहे की महिलांना अजून किती वाट पाहावी लागणार आहे. हा निर्णय 3 मोठे बदल घडू शकतो. संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळू शकतो, महिलांचा सहभाग वाढू शकतो, पण त्याच वेळी प्रादेशिक संतुलन. परिसीमन विधेयक 2026 हा फक्त एक कायदा नाहीये, तो भारताच्या राजकारणाचा ब्ल्यू प्रिंट बदलणारा निर्णय आहे. एका बाजूला लोकसंख्येनुसार न्याय तर दुसऱ्या बाजूला उत्तर दक्षिण संघर्ष. लोकसभेच्या 850 जागेनंतर देशाची सत्ता कोणाच्या बाजूला झुकेल? उत्तर भारत की दक्षिण भारत, की पुन्हा एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहे? त्यामुळेच हा वाद उत्तर दक्षिण असा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हा मुद्दा देशाच्या भवितव्यासाठी आहे. येणाऱ्या राजकारणात 300 खासदार नवीन होणार आहे त्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावरच जोरदार खडाजंगी सध्या लोकसभेत सुरू आहे. या निर्णयासाठी सत्ता असलेल्या पक्षाला थोडंसं बहुमत कमी पडतंय, परंतु विरोधकांनाही त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही स्वतः साथ द्या आणि ह्या विधेयकाला तुम्ही जर साथ दिली तर मी स्वतः सरकारतर्फे तुमचं जाहीर पोस्टर छापेल, तुमचा फोटो टाकेल आणि तुम्ही स्वतः देशाच्या विकासासाठी सोबत आलात, असं नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आवाहन केलंय. नेमकं या विरोधकांच्या आव्हानानंतर म्हणजे सत्तेतील आव्हानानंतर विरोधक एकत्र येतील का की विरोध करतील? आणि सध्या हा संघर्ष लोकसभेत सुरू आहे. येणाऱ्या काळात या विधेयकानुसार काय परिणाम घडतील हेही बघणारच आहोत. आणि तुम्हाला काय वाटतं या विधेयकाबद्दल नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.